चं सांत्वन देखील केलं, पवार कुटुंबाचं सांत्वन केलं गेलं आणि आत्ताची जी अपडेट मिळते त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळते आणि थोड्याच वेळात ते मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचं समजतंय। पण सध्याची ही दृश्य ही विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातली दृश्य आहेत, ज्या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवाला मानवंदना दिली जाणार आहे, शासकीय मानवंदना दिली जाणार आहे थोड्याच वेळामध्ये। आणि शासकीय मानवंदना देण्याच्या अनुषंगानं अजित पवार यांचं जे पार्थिव जे सध्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलेलं आहे ते विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणात या ठिकाणी सध्या आणलं जाईल आणि त्यानंतर शासकीय मानवंदना त्यांना दिली जाईल। पण एक अडचण सध्या कुठेतरी इथं उपस्थित जे पोलीस आहेत बंदोबस्तासाठीचे त्यांच्या समोर आहे, ती म्हणजे इथं जमलेली ही जी गर्दी आहे अत्यंत मोठ्या संख्येनं अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी म्हणून बारामतीकर जमलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष जे आहेत राष्ट्रवादीचे त्या पक्षातले जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा अजित पवारांचे जे चाहते आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत। त्यामुळे ही गर्दी कुठेतरी जास्त होत चाललेली आहे आणि ही गर्दी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत। शोकाकुल पवार कुटुंब सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने अजित पवार यांचे समर्थक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, उपस्थित आहेत। मोठा जनसागर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। रात्री 10 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात येईल, तर सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा काढली जाणार आहे। सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्कार अजित पवार यांच्या पार्थिवावर करण्यात येतील। इथे दृश्य आपण पाहतोय बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान प्रांगणातील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अजित पवार यांचे समर्थक जमलेले आहे। संपूर्ण पवार कुटुंब, सुनेत्रा पवार या देखील अत्यंत शोकाकुळ परिस्थितीत संपूर्ण पवार कुटुंब या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळते। थोड्या वेळाआधी आपण अजित पवार यांनी ज्या विमानातून आज सकाळी शेवटचा प्रवास केला होता त्या विमानाची शेवटची दृश्य आपण पाहिली। सकाळी 8:45 अजित पवार त्यांच्या या विमानाचा अपघात झाला। या अपघातात अजित पवार यांच्यासोबत आणखीन 4 जणांचा मृत्यू झालाय। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई PSO HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी अशा 5 जणांचा या अपघातात आज मृत्यू झालेला आहे। आणि त्यानंतर बारामतीमधील ही थेट दृश्य या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षातील अनेक बडे नेते, झिशान सिद्दीकी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी, पवार कुटुंबाला धीर देण्यासाठी सर्वच नेते मंडळी या ठिकाणी जमलेली पाहायला मिळतात। अजित पवारांच्या या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे। सोशल मीडियावर अनेक नेते व्यक्त झालेले आहेत। काहींनी थेट पवार कुटुंबांचं सांत्वन त्यांच्याशी फोनवरनं संवाद साधत किंवा प्रत्यक्ष भेटून केलेला आहे। काहींनी आपापले शोक संदेश पाठवलेले आहेत। उद्या अंत्यसंस्काराच्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे उपस्थित असणार असल्याचं समजतंय। पंतप्रधान मोदी देखील आधी येणार होते अशी बातमी समोर आलेली होती, पण आत्ताची जी अपडेट आहे त्यानुसार पंतप्रधान मोदी काही कारणास्तव अंत्यसंस्काराच्या वेळेला येऊ शकणार नाहीत असं समजतंय। पण NDAचा घटक पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि त्यामुळे NDAतल्या महत्त्वाच्या पक्षांमधले जे महत्त्वाचे देशातले नेते आहेत ते अंत्यसंस्काराच्या वेळेला उद्या येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। सोबतच राज्यातले जवळपास सगळेच महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आज आणि उद्या बारामतीमध्ये असतील। उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे सुद्धा मुंबईहून निघालेले आहेत काही वेळापूर्वी। बारामतीमध्ये ते रात्री दाखल होणार आहेत। पवार कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं जाणार आहे। दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांसह हे बारामतीमध्ये दाखल झालेले होते। त्यांच्यासोबत काही मंत्रीगण देखील होते। मात्र आत्ताची जी अपडेट मिळते त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी पुण्याला आणि त्यानंतर पुण्याहून मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळते। तर अजित पवार यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने मोठा जनसागर या ठिकाणी जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। उद्या 29 जानेवारी सकाळी 9 वाजता
गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघेल तर गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्या प्रतिष्ठानच्या अंतर्गत रस्ता, मराठी शाळेच्या गेटनं विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल. सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार या पेंडॉलच्या बाजूची माणसं आहेत ना, ती पाठीमागे सारखा, ही माणसे मागे सारखा, ही माणसे काय होतं, इथं पुढे महिला सुद्धा उभा आहेत, फॅमिली मेंबर्स उभा आहेत. माझी विनंती हा जोडून सगळ्यांना, आपण पाठीमागे सारखा प्लीज, मागे 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 सारखा सगळे. ते पण सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज सर्वांना हात जोडून विनंती करतो, सगळ्यांनी प्लीज मागे सारखा. साहेब मागे. या पेंडॉलच्या बाजूची माणसं आहेत ना, ती पाठीमागे सारखा. दादांची फ्रेम इथे आहे, त्याला धक्का लागतोय. आणि पार्थिव दर्शन सर्वांना पुढून मिळणार आहे, पाठीहून मिळणार नाही कोणाला. त्यामुळे सगळे मागे सारखा. आणि ही जी गर्दी झाली ना, ही गर्दी इथं विनंती आहे, दादांची फ्रेम आहे, प्लीज तुम्ही त्या बाजूला सारखा, प्लीज सर्वांनी सहकार्य करा, प्लीज सगळे मागे सारखा मागे व्हेरी गुड. सारखा मागे. सर्वांना बॉडीगार्डला पण विनंती आहे, आपण सर्वांना मागे थोडंसं सर्कल हेल्प करा. आणि पेंडॉल हे जे पाठीमागे जी मंडळी आहेत ना, आपण सगळे थोडं मागे सारखा. तुम्ही समजून घ्या, तुमचा धक्का या फ्रेमला लागतोय, प्लीज. जनतेच्या पलीकडे जनसागर मोठ्या संख्येनं, अजितदादा यांचे समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय. या सर्व गर्दीला नियंत्रित करण्याचं आव्हान या पोलिसांसमोर आहे. या अशा परिस्थितीत खरं तर चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही, कारण हे सर्व समर्थक अजितदादा यांना शेवटचं पाहण्यासाठी, अजितदादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. अजितदादा यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि हजारोंच्या संख्येनं त्यांचे समर्थक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, उपस्थित आहेत. आणि त्या सर्वांना, या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत आणि वारंवार पोलिसांच्या वतीनं आवाहन या नागरिकांना केलं जाते. गर्दी कमी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होताच. आज सकाळपासून ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. अनेक बडे पोलीस अधिकारी या ठिकाणी स्वतः उपस्थित होते. व्हीव्हीआयपी मूव्हमेंट देखील असणार आहे याची प्रचिती आलेली होतीच आणि त्या अनुषंगानं अतिरिक्त कुमक देखील तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार खूप मोठा पोलीस बंदोबस्त बारामती हॉस्पिटलमध्ये आणि त्या व्यतिरिक्त विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये, प्रांगणाच्या बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. मात्र बंदोबस्ताच्या तुलनेत गर्दी आणखी होत असल्यानं, गर्दी सातत्यानं वाढत असल्यानं पोलिसांना कुठेतरी आवाहन करावं लागतंय, विनंती करावी लागते, घोषणा द्याव्या लागतायत, उद्घोषणा कराव्या लागतायत की गर्दी वाढतीये, त्यामुळं नागरिकांनी बॅरिकेडिंग केलेल्या भागापासून थोडंसं लांब राहावं. अजित पवार यांची जी फोटो फ्रेम ठेवलेली आहे त्या फोटो फ्रेमच्या मागच्या बाजूला सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि सातत्यानं पोलिसांकडून अनाउन्समेंट्स केल्या जात आहेत. आपण ही दृश्य पाहतो आहोत, सध्या हॉस्पिटलमधली दृश्य आहेत. आणि आता हालचालींना सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात अजित पवार यांचं जे पार्थिव आहे ते हॉस्पिटलमधनं बाहेर आणलं जाणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं हे पार्थिव नेलं जाणार आहे आणि त्या अनुषंगानं सध्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या आणि थोडे मागे सरका, कृपया सगळे मागे सरका. प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे. अजित पवार यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी म्हणून यावेळेला हा जनसमुदाय इथं उपस्थित आहे आणि नियोजन कुठेतरी हे सगळं फसलंय की काय एकंदरीत असं वाटतंय. कारण ज्या पद्धतीनं पोलीस आवाहन करतायत सातत्यानं, गर्दी जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे की पोलीस देखील सातत्यानं याबद्दलची उद्घोषणा करतायत, विनंती करतायत, आवाहन करतायत की जे बारामतीकर किंवा जे अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत, दोन्ही राष्ट्रवादी पक्षातले जे पदाधिकारी आहेत
किंवा अजित पवारांचे चाहते आहेत त्यांनी थोडंसं मागे सरकावं. बॅरिकेडिंग केल्याच्या मागे त्यांनी उभं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.